पाठवलं आता तुला ते ओपन होते का बघ. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. कसे आहात सगळे? छान. छान छान आहे. तुम्ही कसं? मी पण छान मजेत. मग आपण प्रार्थना सुरू करूया आता. कोण म्हणणार आजची प्रार्थना? आदिश्री म्हणतेस प्रार्थना? ठीक आहे. चालेल. चालू करू. हो कर सुरू कर. हीच मुझी प्रार्थना अन हेच मुझे मागणे. हीच मुझी प्रार्थना अन हेच मुझे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच मुझी प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अन पुन्हा बसरो भरावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाचे मानसा समभागणे. हीच मुझी प्रार्थना. छान. पूर्ण नाही म्हटली का प्रार्थना? पुढचं कडवं कोणाला येतंय? कोण म्हणतंय? एकच कडवं म्हटलं ना बेटा? वरद तू म्हणतोस? सर मला माहित नाही. अरे बापरे, असं कसं? प्रार्थना शाळेची आई. कुठलं कडवं म्हटलं तिने? धर्म जाती प्रांत भाषा म्हटलं. त्याच्या पुढचं कुठलं आहे? आठवा, कोणाला आठवतंय? भोवताली दाटला. बरोबर म्हणता अगदी येईल बरोबर. तुला? चल बोल. सर ही म्हणत होती मला. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. प्रार्थना सर्वांना आली पाहिजे पूर्ण. तुम्हाला माहिती तुमच्यापेक्षा लहान मुलं मध्यम गटात, लहान गटात, है ना, इतकी व्यवस्थित म्हणता प्रार्थना, पूर्ण पाठ आहे त्यांची. प्रत्येक वर्गात एक एक मुलगा इनिशिएटिव्ह घेतो आणि तो स्वतः प्रार्थना पूर्ण, ते पण न चुकता.
तर मग आपल्याला आलेच पाहिजे, बरोबर ना वरद? चला करूया वर्गाला सुरुवात. आज काय आज घेणार आहे? आपण पाठ्यपुस्तक सुरू करूयात का? पुस्तक आता होळी सण येतोय ना, होळीचा सण जवळ येतोय, मग आपण होळी रे होळी कविता घेऊया. चालेल. पेज नंबर 43 वर आहे. सर्वांनी काढल्या, प्रिंटआउट काढल्या सर्व, किंवा पुस्तकं आहेत सर्वांकडे? आहेत चला, ना? विचारल्यावर उत्तर पण देत नाही काय? छान. सॅमसंग FM वरून कोण जॉईन झालंय? काय नाव आहे तुझं बेटा? माईक ऑन कर आणि सांग. ठीक आहे, मग आपण घेऊया का कविता होळी रे होळी? हो. ही कविता आहे. बेटा तुझं नाव काय आहे बेटा? रेड ड्रेस घातलाय तू, काय नाव आहे तुझं? नाव सांगशील? ऐकू येतंय तुला? हा तूच. सॅमसंग कोणाचा मोबाईल आहे? अरे ऐकू येत नाही. व्हॉट इज युअर नेम? स्पंदन. अच्छा, ठीक आहे स्पंदन, आपण आज कविता सुरू करतोय होळी रे होळी. होळी आली होळी. तर सर्वांनी सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे, कोणी व्हिडिओ बंद नाही करायचा. यक्षित. चला सुरू करूया. तर सर्वांनी काढलं ते पुस्तक? छान. आता कोण वाचणार? एक एक कडवं एकेकाने वाचायचं, मग आपण त्याचं एक्सप्लेनेशन घेऊया. स्पंदन वाचतेस पहिलं? वाच. होळी आली होळी होळी खावी पुरणाची पोळी भांड्यांच्या तोडू नका केर कचरा खड्ड्यात टाका. दुसरं कडवं. होळी आली होळी घरात कंद गुलांची झोळी आणि रूढी प्रंथनाची बांधू होळी होळी. पुढचं वरद वाचतील, वरद आणि तनिष्का. होळी आली होळी आली होळी. मॅम थर्ड ना? हा थर्ड कळ सांगा, तिसरं कळ. वाच वाच. होळी आली होळी भारा सुंदराची डोळी अनिष्ट रूढी प्रंखांची बांधून होळीसाठी मोळी. बरोबर. तिसरं कडवं आदिश्री वाचतेस? हा वाच. होळी ठेवू पर्यावरणाचे पर्यावरणाचे भान
न- नका तोडू हम्म. वृक्ष वृक्ष राजी हम्म. घावी घ्यावी. घ्यावी आज अशी आणि आण. नीट वाच. आण आहे. आणि नाही म्हणजे आण. पुढचं कडवं कोण वाचतंय? यक्षित वाच. चौथा कर्व ना. हो. होळी आली होळी पवळी गोळी दूर नीट वाच. नीट वाच. नीट वाच. प नंतर काय आहे? होळी आली होळी हम्म. पौर्ण गोळी पळून. पळून. पळून गेली हम्म. दूर बरोबर. दूर थंडी थंडी. दूर थंडी हम्म. उन्हाचा हम्म. लागलय. वाजू ओके. कपाट तुन बंडी. बंडी हा. पुढचं कडवं तनिष्ठा तू वाच. हो होळीचा हा सण असा जो कोणी साजरा करील निसर्ग राजा त्याच्या घरी स्वतः येऊन पाणी भरील. अगदी बरोबर. छान. मॅडम घ्या पुढे. हा. तर मग आता आपण नेहमी होळी कशी साजरी करतो? सांगा बरं, आपण कशी होळी साजरी करतो? होळी साजरा करतो. बरोबर. तुझं नाव काय आहे बेटा? तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय आहे? हा, तुझं नाव काय आहे? हा? रमा. रमा. हा. रमा. ते तुझं नाव टाकायला सांगशील बरं का पुढच्या वेळेस लॉग इन करताना. समजत नाही. ठीक आहे? आईला किंवा बाबांना सांग. ठीक आहे? तर नेहमी होळी कशी आपण साजरी करतो? खूप सारी लाकडं जाळली जातात किंवा त्यामुळे प्रदूषण होतं, पोल्युशन होतं, धूर येतो. तर कवी जे आहेत त्यांना म्हणायचे, आपण त्या नेहमीच्या होळीपेक्षा थोडी वेगळी होळी साजरी करूया. नवीन पद्धतीने, मॉडर्न पद्धतीने होळी साजरी करूया. तर मग त्याच्यात ते पहिलं काय म्हणतात, झाडे आणि फांद्या तुम्हाला तोडायच्या नाहीयेत. कुठल्याच झाडांची वृक्षतोड करायची नाहीये, फांद्या तोडायच्या नाहीये. आणि सगळं त्याच्याऐवजी काय करायचंय, केर कचरा गोळा करून तो एका खड्ड्यात टाकायचा आहे. दुसरं ते काय म्हणतायत, तुम्हाला अनिष्ट रूढी आहेत, म्हणजे ज्या चुकीच्या परंपरा आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या तुम्हाला जाळून टाकायचे. आणि सद्गुणांची होळी. सद्गुण म्हणजे काय, तर तुमच्यामधले चांगले गुण, चांगल्या व्हॅल्यूज, गुड व्हॅल्यूज, मॉरल व्हॅल्यूज, त्याने तुम्हाला तुमचं चारित्र्य किंवा तुमचं कॅरेक्टर सुंदर बनवायचंय. तुमची होळी सद्गुणांनी भरायची आहे. त्याच्यानंतर पर्यावरणाचं भान ठेवायचंय. म्हणजे जे आपण इन्व्हायरमेंट वगैरे म्हणतो, इन्व्हायरमेंटचा बॅलन्स असला पाहिजे. तर तसं पर्यावरणाची हानी आपल्याला करायची नाहीये. खूप साऱ्या झाडांची लाकडं तोडून, पोल्युशन करून किंवा तापमान वाढवायचं नाहीये आपल्याला. आपल्याला ते सगळं जपून
नवीन पद्धतीने होळी कशी साजरी करायची हे कवी म्हणतात. आणि होळी आली की काय होतं, थंडी हळूहळू कमी होते आणि ऊन वाढायला लागतं. मग कवी म्हणतात अशा वेळेला तुम्ही कपाटातून स्वेटर वगैरे हे जे गरम कपडे असतील ते मध्ये ठेवा आणि त्याच्याऐवजी उन्हाळी कपडे बाहेर करा. कारण होळी एक ऋतू बदलतोय, सीझन बदलतोय, सीझनल शिफ्ट होतोय ह्याचं पण चिन्ह असतं. आणि शेवटच्या कडव्यात ते म्हणतात की अशी जी होळी साजरी कराल तर निसर्ग राजा म्हणजे ही जी प्रकृती आहे, निसर्ग आहे, नेचर आहे, ते तुम्हाला ब्लेसिंग करेल, आशीर्वाद देईल. ते तुमच्याकडे कायम जतन करून राहील. म्हणून नेहमीच्या होळीपेक्षा थोडीशी वेगळी होळी साजरी करायची असं कवी म्हणतात. कविता एकदम सोपी आहे, फक्त ती नवीन पद्धतीने एक नवीन संकल्पना कवींनी मांडलेली आहे की नवीन पद्धतीने आपण होळी साजरी करूया. समजली सगळ्यांना की काही कोणाला शंका आहे? सोपी कविता आहे एकदम. आपल्याला पर्यावरणाची हानी नाही करायची आहे आणि सगळं जपून आपल्यातले चांगले गुण वाढवून, सद्गुण वाढवून होळी साजरी करायची आहे. एवढंच म्हणायचं त्या कवींना. समजली सगळ्यांना कविता? मला एक एक पॉइंट सांगा, एक एक जण काय काय कविता समजली तुम्हाला ते. यक्षित पहिल्या कडव्यातलं सांगणार मला एक्सप्लेन करून एकेका ओळीत? कोणीही चालेल, कोणीही चालेल. होळी आली होळी. हा, इंग्लिश मध्ये का? मराठीत सांग बाळा, मराठीत. आपला मराठीचा क्लास सुरू आहे ना यक्षी, ठीक आहे. आपण मराठी शिकतोय की नाही, हा. मग आपण मराठीतच बोललं पाहिजे. इंग्लिश मध्ये कसं सांगणार, सांग बरं मला. काय समजलं तुला कवितेतून? जाऊ दे, तू तुझ्या याच्यात सांग, तुला जे समजलं ते सांग. जे समजलं ते सांग तुला. काय समजलं यक्षितला, काय समजलं? असं होळीचं दिवस आहे. मग असं पुरणपोळी खातो. आता तुला मॅडमने समजावून सांगितलं ना की कशी साजरी करायची. एका वेगळ्या पद्धतीने आपण होळी नेहमी वेगळ्या पद्धतीने साजरी करतो. आपण नेहमी असं करतो. तू बघितलंय का होळी साजरी करताना? यक्षी तिकडे लक्ष दे, मी बोल, माझ्याकडे लक्ष द्या. ज्या तू होळी साजरी केली आहे, सेलिब्रेट केलंय तू होळी, कशी करता माहिती का? सांग बरं मला, कशी करता होळी? असं पाणी सोबत आणि कलर्स. कलर्स बरोबर. अजून? बरं आता नीट ऐक, आपल्याला अजून कोण सांगेल होळी कशी साजरी करतो? सांग बरं, आपण कशी करतो नेहमी होळी साजरी? आम्ही लाकडांना असं त्याला आग लावतो आणि त्याची पूजा करतो. मग ते तसं मग त्याच्यात नारळ टाकतो, मग ते हे होते, मग त्याचा प्रसाद म्हणून खातो. तर होळी साजरी करताना अशी करतात, म्हणजे पूर्वी अशी पद्धत होती, अजूनही लोक तशी साजरी करतात. एका चौकात किंवा दरवाजा समोर किंवा असं स्क्वेअर असतो ना रस्त्याचा, तिथे किंवा आता हल्ली अपार्टमेंट झाले तर अपार्टमेंटच्या गेट मध्ये किंवा अंगणामध्ये, जर आपण गावी गेलो तर अंगणामध्ये काय करतात लोक, असे खूप सारे सुकलेली लाकूड जमा करतात, त्याला असं त्रिकोणी शेप मध्ये ठेवतात, बरोबर? आणि मग ती त्याला पेटवतात आगीने. आणि मग त्याच्यामध्ये जसं वरद म्हटला, त्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. त्या दिवशी गोडाधोडाचं जेवण असतं, पूर्ण छान सागर संगीत सुंदर जेवण बनवतात, त्याचा पूर्ण नैवेद्य दाखवतात होळीला, पुरणाचा नैवेद्य दाखवतात पुरणपोळीचा. आणि त्या होळीभोवती पाण्याने असं फिरून प्रदक्षिणा मारून नैवेद्य दाखवून आणि त्याच्यात नारळ टाकतात, आणि ते नारळ भाजलं गेलं की त्याचा तो प्रसाद म्हणून
किंवा ती जी रक्षा ज्यावेळेस होळी पूर्ण जळून लाकडं जळून होतात ती रक्षा घेतात. तर अशी होळी साजरी करतात. पण मग आता इथे आपल्याला कवींना सांगायचं असं आहे की तुम्ही असं करतात त्याच्याने काय होतं, लाकडंही कुठून मिळतात आपल्याला, कशापासून मिळतात लाकडं? झाड झाडांपासून. झाडाकडे. बरोबर. लाकूड माहिती सगळ्यांना समजलं, लाकूड म्हणजे उड. ठीक आहे. उड कशापासून मिळतं? लाकूड आपल्याला झाडांपासून. मग ती लाकूड मिळण्यासाठी आपण काय करतो, झाडांना तोडतो. मग ते खूप काय झालं की चुकीचं आहे की झाडं तोडली नाही पाहिजे. हल्ली आपण सगळीकडे बघतो खूप सारे मोठे मोठे घरं बनवतात, अपार्टमेंट बनवतात, हायवे बनवतात, रोड बनवतात, फॅक्टरीज टाकतात, बरोबर. खूप सारे कारखाने कंपनी तयार करतात. मग हे करत असताना ते काय करतात, खूप सारे झाडं असतात मोठी मोठी, खूप जुनी जुनी झाडं सुद्धा तोडून टाकतात, बरोबर. पण त्याच्या तोडल्यानंतर कोणी लावत नाही, बरोबर. तर मग काय होतं, वृक्षहानी आणि मग पर्यावरणाचा जो समतोल असतो, जो बॅलन्स असतो, पर्यावरण हे इम्बॅलन्स व्हायला, म्हणजे काय होतं, त्याचा समतोल हा ढासळत जायला लागतो. मग तो ढासळतो कसा, तुम्हाला माहितीये, तुम्ही शिकला आहात ना, कार्बन डायऑक्साईड कोण घेतं, जो जो गाडीतनं किंवा जो झाड आपण झाड 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 झाडाची पानं काय करतात, तो कार्बन डायऑक्साईड जो आहे तो धूर जो असतो तो काय करतात, ते शोषतात आणि त्याच्या ऐवजी त्या कार्बन डायऑक्साईडच्या मोबदल्यात ते आपल्याला ऑक्सिजन देतात. आपण जीवन जगतो कशामुळे, श्वास जो आपण घेतो आपण ऑक्सिजन आत घेतो, बरोबर. हे माहिती आहे सर्वांना, सर्वांना माहिती आहे. ऑक्सिजन जर आपल्याला नाही मिळाला तर आपण जिवंत राहू शकत नाही. ठीक आहे. म्हणून मग तो जे ऑक्सिजन देण्याचं काम आपल्याला जर ती झाडं करता आणि आपण त्यांनाच तोडून टाकलं, म्हणजे आपण काय करतोय, एका प्रकारे स्वतःलाच हानी करून घेतोय. पृथ्वीची तर हानी होतेच आहे, पर्यावरणाची तर हानी होतेच आहे, त्याचबरोबर आपण पण स्वतःला संकटात टाकतोय. तर मग कवी इथे काय म्हणताय की जर ती जाळून लाकडं तोडून त्याची जाळून तुम्ही असंही प्रदूषणच करताय, तर त्याऐवजी आपण वेगळ्या पद्धतीने होळी साजरी करू. मग ती कशी करायची ते त्यांनी सांगितलंय. मग त्यांनी पहिल्या कडव्यात काय सांगितलंय की तुम्ही कुठल्याही झाडांच्या फांद्या ह्या तोडू नका, बरोबर. मग त्याच्याऐवजी काय करा, आता तुम्ही काय करतात, आपणही करतो, आपल्याकडे शिकवत, आपण काय करतो, एक्झाम्पल, तुम्ही चॉकलेट्स खाल्ले, बिस्किट खाल्ले, बरोबर. पॉपकॉर्नचे जे पाकिट असतं ज्याच्यामध्ये पॉपकॉर्न भरून येतात, मग आपण काय करतो, खाल्ल्यानंतर काय करतो सांगा, काय करतो त्या पाकिटचं किंवा रॅपरचं? कचरा इकडे तिकडे फेकतो, कचऱ्यामध्ये फेकतो. आज जर आपण रस्त्याने किंवा रोडने जात असतो तर आपण काय करतो, एक तर आपण त्या रोडच्या खिडकीतनं बाहेर फेकतो किंवा रस्त्याने चालता चालता कुठेतरी टाकतो. मग कवी काय सांगतायत, मग ह्याच्याने पण काय होतंय, लँड प्रदूषण पोल्युशन होतंय, जमिनीचं प्रदूषण होतंय. त्याऐवजी तुम्ही असं करा की त्या दिवशी तुम्ही एक छोटासा भाग निवडा, त्या भागमध्ये जा, त्या एरियामध्ये जा, तेवढी जागा तिथली तुम्ही स्वच्छ करा. मग तिथे कोणी झाडांचा कचरा असेल, कोणी काही घाण टाकलेली असेल, तर होळीची लाकडं जाळण्याच्या ऐवजी असं करा, त्याऐवजी केर कचरा असा जमा करून त्याला तुम्ही प्रॉपर कचरा कुंडीत किंवा खड्ड्यामध्ये, आता गावामध्ये आपण जर गेलो, खेडे गावात जनरली कुंडी वगैरे असं काही नसतं, मग त्यांच्याकडे अशा मोठे खड्डे असतात, त्याच्यात तुम्ही तो कचरा पालापाचोळा जमा करा, ती जागा स्वच्छ करा. मग त्याने काय होईल, ती जागा तर स्वच्छ होईलच, पण मग जमीन पण स्वच्छ होईल आणि तुम्हालाही छान वाटेल ते बघायला, बरोबर. तर हे त्यांनी पहिल्या कडव्यात सांगितलं, ही एक चांगली सवय तुम्ही फॉलो करा. नंतर मग ते काय म्हणलंय, होळी आली होळी भरा सद्गुणांची झोळी. झोळी म्हणजे काय, झोळी कोणी बघितलीये, स्पंदन झोळी माहितीये बेटा तुला, स्पंदन झोळी कशाला म्हणतात, यक्षित, रमा, अधिराज, आपण ज्यांच्यावर रंग खेळतो त्याला होळी म्हणते. होळी नाही, झोळी.
झोळी कशाला म्हणतात? झोळी माहितीये? नाही सर बघितली? आपण पिशवी काहीतरी छोटी. तुम्ही हा साधू महाराज बरोबर. बघितले का? साधू महाराज बघितले? हो सर. नवनाथ बघितलंय तुम्ही? नवनाथ बघा तुम्ही एकदा नेटवर तुमच्या आई बाबांना सांगा नवनाथांचा फोटो टाकायला सांगा. तर पूर्वी झोळीचे दोन अर्थ होतात, मी दोन्ही सांगितले. झोळी कशाला म्हणतात, बरोबर? पहिला जो अर्थ आहे, हे जे साधू महाराज वगैरे असतात ना, त्यांच्या खांद्यावर एक असं कापड बांधलेलं असतं आणि त्या कापडामध्ये ते त्यांच्या वस्तू ठेवतात, तर त्याला झोळी म्हणतात. समजलं? समजलं का मी काय बोलतोय ते? त्याच्या खांद्यावर एक असं कापड अडकवलेलं राहतं, त्याला गाठ मारलेली असते दोन्ही साईड आणि ते असं अडकवतात. त्यांची म्हणजे जशी तुमची सॅक असते ना, स्कूलची बॅग, तसं ती झोळी असते. ठीक आहे. त्या झोळीचा वापर ते कशासाठी करतात? ते दारोदारी जाऊन भिक्षा मागतात. भिक्षा म्हणजे काय? प्रसाद. पूर्वी नवनाथ जे होते ते झोळीचा वापर करायचे. मग ते भिक्षा म्हणजे काय? पीठ मागायचे. म्हणजे आपल्या घरात जे आपण चपाती बनवतो ना, चपातीचं पीठ, तर पीठ पूर्वीच्या काळी असे ते लोक त्यांना थोडं थोडं पीठ द्यायचे आणि मग ते त्या पिठापासून बनवलेल्या चपाती किंवा भाकरीच खायची. समजलं? तर ती जी साठवण्याची जी त्यांची पिशवी होती त्याला झोळी म्हणायची. हा पहिला अर्थ. झोळीचा दुसरा अर्थ काय होतो माहिती का? तुम्ही लहान असताना झोक्यात झोपलेत? झोक्यामध्ये असं दोर बांधतात घरामध्ये आणि त्याच्यावर आपली जी गोधडी असते किंवा ब्लँकेट असते त्याच्यापासून एक असं झोपण्यासाठी बाळाला जागा तयार, त्याला पण झोळी म्हणतात. आलं लक्षात? साडीची नाही तर जुन्या ओढणीची बनवतात. अगदी बरोबर. तर त्याला पण झोळी म्हणतात. झोळीचा अर्थ समजला, मिनिंग समजलं सगळ्यांना, कशाला झोळी म्हणायचं ते. तर आता इथे त्यांनी काय म्हटलंय कवींनी, की तुमच्या झोळीमध्ये तुम्ही खूप सारे चांगले चांगले गुण टाका. म्हणजे स्वतःला खूप चांगलं बनवा, चांगले विचार करा, चांगल्या गोष्टी करा, चांगलं आचरण करा, चांगलं थिंकिंग करा. मग ते काही असू दे. स्वतःला स्वच्छ ठेवणं, घर स्वच्छ ठेवणं, परिसर स्वच्छ ठेवणं, दुसऱ्याला मदत करणं, आजीबाबांना मदत करणं, हे सगळे काय झाले? सद्गुण, चांगले गुण. सद्गुण म्हणजे काय? चांगले गुण. तर तुम्ही तुमची झोळी सद्गुणांनी भरा, हे करा तुम्ही. त्याच्यानंतर काय करायचं? अनिष्ट रूढी, अशा खूप साऱ्या अंधश्रद्धा असतात, चुकीच्या परंपरा असतात, तर त्यांना काय करा तुम्ही? त्याची मोळी बांधा. मोळी म्हणजे काय? मोळी कशाला म्हणतात सांगा बरं मला. मोळीचा अर्थ माहिती का? मोळी हम्म? मोळी मोळी म्हणजे काय? खूप सारे वाळलेल्या काड्या किंवा लाकडं जेव्हा आपण एकत्र जेव्हा त्यांना दोरीने बांधतो, तेव्हा ते सगळ्या बांधलेल्या ज्या काड्यांना मोळी म्हणतात. काय म्हणतात? मोळी. मी जे सांगतोय ते समजतंय का तुम्हाला? मोळी कशाला म्हणायचं मग आता लक्षात आलं? खूप सारे लाकडं किंवा काड्या असं आपण जेव्हा एकत्र बांधतो दोरे, तर मग तो जो बंच तयार होतो त्याला मोळी म्हणतात. समजलं? मोळी कशाला म्हणतात ते? मग ते काय म्हटलंय, की असे जे चुकीचे विचार, घाणेरडे पद्धती किंवा चुकीच्या परंपरा, रूढी, तर ह्या सगळ्यांना तुम्ही काय करा? एकत्र बांधा, त्यांची मोळी करा आणि ती होळीमध्ये टाका. जनरली आपण काय करतो, आता मी जे तुम्हाला सांगितलं, की लाकडं जाळून ते होळी करतात. तर मग त्याऐवजी तुम्ही काय करा? प्रत्यक्ष लाकडं न जाळता अशा चुकीचे विचार, अनिष्ट रूढी, परंपरा यांची तुम्ही होळी करा, म्हणजे त्यांना सोडून द्या. बरोबर. हे इथपर्यंत समजलं सर्वांना? काय काय सांगितलं? झोळीचा अर्थ सांगितला, मोळीचा अर्थ सांगितला. पुढच्या कडव्यात त्यांनी काय म्हटलंय बघा, ठेवू पर्यावरणाचे भान. जसं मी आता तुम्हाला समजवलं ना, काय काय सांगितलं मी तुम्हाला आता? कचरा टाकून देतो, घाण करतो. आपण पर्यावरणाविषयी विचार करतो का? नाही करत ना. झाडं तोडतो, बरोबर? घाण करतो सगळीकडे, कचरा फेकतो. मग आपल्याला आपण थिंक नाही करत पर्यावरणाविषयी.
एन्व्हायरमेंट विषयी. मग त्याचं त्यांनी काय म्हटलंय, तुम्ही त्याचं भान ठेवा. भान म्हणजे काय, तुम्ही अलर्ट राहा, जागरूक राहा. जर तुम्ही अलर्ट नाही राहिला किंवा जागरूक, मराठीत त्याला काय म्हणतात, जागरूक म्हणजे जागे राहणे, डोळे उघडे ठेवणे. ठीक आहे. जर तुम्ही हे लक्ष दिलं नाही, तुम्ही पर्यावरणाची काळजी घेतली नाही, तर पर्यावरण पण तुमची काळजी घेणार नाही. जसं मी तुम्हाला म्हणलं ना, जर आपण खूप साऱ्या झाडांची तोड केली तर ऑक्सिजन कुठून मिळेल आपल्याला? मिळेल का ऑक्सिजन? पर्यावरणातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होईल. जितके झाड आपण जास्त तोडू तितकं ऑक्सिजनचं प्रमाण जास्तीत जास्त कमी व्हायला सुरुवात होईल. मग आपण आजारी पडू, खूप सारे लोक मरण पावतील, बरोबर. म्हणून मग कवी काय सांगतायत की तुम्ही पर्यावरणाचं नक्की भान ठेवा, लक्ष करा, त्याची काळजी घ्या. नका तोडू वृक्षराजी. बघा तेच सांग की तुम्ही झाडांची तोड करू नका, झाडांना तोडू नका, त्यांना त्रास देऊ नका. खूप सारी उलट झाडे लावली पाहिजे. आणि घ्यावी आज अशी आण. आता आण या शब्दाचा अर्थ काय, कोण सांगेल? आण म्हणजे काय? आण आण म्हणजे काय? आण का आंड? आण. अला काढणा आ आणि न बाणाचा आण. आणणार. हॅबिट. आपण पाणी आण, पुस्तक आण हे जे म्हणतो ना, त्याच्यापेक्षा हे वेगळं आण आहे. त्याचा अर्थ माहितीये कोणाला? हॅबिट. and promise. शपथ. मराठीत काय म्हणतो त्याला? शपथ. शपथ आपण म्हणतो ना, प्लेज म्हणताना तुम्ही प्रतिज्ञा करता की नाही? प्लेज करताना स्कूलमध्ये, तर मग तसं त्याला म्हणता आण. आण म्हणजे काय, शपथ घेणे, ठरवणे, काहीतरी फॉर्म असं ठरवणं की हा आज आपण असं ठरवूया की आजपासून आपण पर्यावरणाचं भान ठेवायचं, वृक्षांना तोडायचं नाही, असं त्यांनी घ्यायचं. मग ते म्हटले कवी की अशी तुम्ही शपथ घ्या, असा तुम्ही निर्णय घ्या. ठीक आहे, असं डिसिजन करा, असं फॉर्म काहीतरी ठरवा. मग बघा पुढे काय म्हणतायत, होळी आली होळी, पळून गेली दूर. ज्यावेळेस होळी येते त्यावेळेस काय होतं माहिती का, थंडीचे दिवस हे संपत असतात आणि उन्हाळ्याला सुरुवात होत असते. समजलं? आणि हे ऋतू चेंज होत असतो, बदल होत असतो. ऋतू म्हणजे काय? सीझन. हा, मी गेल्या वेळेस शिकवलं होतं ना, लक्षात आहे सर्वांच्या? हो. तर तो जो सण असतो, सीझन असतो, ऋतू असतो, तो चेंज होत असतो, बदलत असतो. उन्हाळ्याला सुरुवात होत असते. मग आपण हिवाळ्यात कुठल्या प्रकारचे कपडे घालतो सांगा बरं? तुम्ही बोलला नाही तर आपलं वर्ग असा इंटरॅक्टिव्ह होणार नाही. मॅक्झिमम बोलत नाही. जून कपडे. वूलचे कपडे, अजून लोकरीचे कपडे, लोकरीचे आणि जाडजूड असे कपडे घालतो ना आपण, ज्याने आपल्याला थंडी नको वाजायला, म्हणून आपण घालतो ना, स्वेटर घालतो, जर्किन घालतो, हात मोजे, पाय मोजे, बरोबर घालतो की नाही? मग ते कसले लोकरपासून बनवलेले असतात. मग ज्यावेळेस होळी येते त्यावेळेस थंडी ही कमी होऊन उन्हाला सुरुवात होत असते. उन्हाळ्याला ऊन हे वाढायला सुरुवात होते हळूहळू. मग उन्हाळा येतो त्यावेळेस आपण कुठल्या प्रकारचे कपडे घालतो सांगा? कॉटन. कॉटन. बरोबर, आपण याचे सुती कपडे घालतो ना. कॉटनला मराठीत काय म्हणतात? सूत. तर सुती कपडे घालतो, बारीक पातळ कपडे घालतो. मग बंडी हा जो प्रकार आहे तो बंडी कसा असतो माहिती का? बंडी कशाला म्हणता माहिती? एकदम पातळ असा कॉटनचा शर्ट असतो. ओके. पूर्वीच्या काळी जे आजोबा होते ना, आता आपण बनियन घालतो मुलं ना, तर ते बंडी घालायचे. हाफ बाह्यांचं असं असायचं आणि खूप मोठं लांब असायचं आणि त्याला मस्त असा खिसा असायचा पुढे. तर ती तशा प्रकारची कपडे पूर्वी घालायचे, बंडी म्हणायची. ठीक आहे. मग कवी म्हणतायत की जो कोणी हा सण अशा प्रकारे साजरा करेल, जर आपण सर्वेच
नियम पाळले आणि सगळी काळजी घेतली, पर्यावरणाचं भान ठेवलं, तर मग काय होईल? जे आपलं नेचर आहे किंवा निसर्ग आहे, तो स्वतःहूनच आपल्याला भरभरून गोष्टी देईल. मग त्यांना सांगायचं, असं म्हणायचंय कवीला इथे, की तो स्वतः तुमच्याकडे येऊन पाणी भरेल. पाणी भरणे म्हणजे काय? तुमची काळजी घेईल, तुम्हाला मदत करेल. तर पाणी भरणे या शब्दाचा अर्थ काय आहे इथे? मदत करणे. काय झाला अर्थ पाणी भरणे म्हणजे काय? मदत करणे. ठीक आहे. बघा खाली दिलंय त्यांनी शब्दार्थ मध्ये. बघा त्या कवितेच्या खाली दिलंय बघा शब्दार्थ. शब्दार्थ म्हणजे काय? शब्दांचा अर्थ, त्याचं मिनिंग, वर्डचं मिनिंग. मग पहिला शब्द काय दिलाय? अनिष्ट. अनिष्ट म्हणजे काय? वाईट. अनिष्ट म्हणजे काय? वाईट. बघा आता मी जे तुम्हाला बंडी पण समजावून सांगितलं. बंडीचा अर्थ काय दिलाय बघा? एक प्रकारचे वस्त्र. जसं बनियन असतो ना आपला, त्या बनियन सारखंच असतं, थोडस वेगळं असतं आणि पूर्ण सुती असतं ते. त्याच्याने अजिबात आपल्याला गरम होत नाही आणि जो घामही येतो उन्हाळ्यामध्ये आपल्याला, तो त्यामध्ये पटकन शोषला जातो, ऍब्झॉर्ब करतं ते बंडी. ठीक आहे, घामाला. त्याच्यानंतर आनचं मिनिंग पण दिले बघा. आन म्हणजे शपथ. मी सांगितलं ना तुम्हाला आता समजून. ठीक आहे. आणि पाणी भरणे म्हणजे काय? मदत करणे. तर कविता समजली. आता सांगता येईल आपण काय शिकलो कवितेतून. मला अधिराज सांगणार आहे, काय कळलं अधिराजला? आपल्याला होळीच्या वेळी जेव्हा भूमिपूजन करतो ते आपल्याला करायला पाहिजे आणि अजून जरा झाडं प्लांट करायला पाहिजे. ओके. हे मग रमाला काय समजलं? रमा तू सांग. आपल्याला होळी वेगळ्या पद्धतीने साजरा केली पाहिजे आणि जर आपण जास्ती झाडं तोडले आणि जर आपल्या निसर्गाला जास्ती वाईट केलं तर निसर्गाच आपल्याला हे करेल. म्हणजे जर आपण जास्ती झाड तोडले तर मग आपल्यालाच ऑक्सिजन कमी येईल आणि आपणच हळूहळू मरून जाऊ आणि आपण निसर्गाला काही वाईट नाही करायचं, नाही तर आपल्यालाच त्याचा परिणाम होतो. बरोबर, अगदी बरोबर. एकदम कमी शब्दात छान सांगितलं. अधिश्री तू सांग. आपल्याला झाडे नाही तोडायला पाहिजे, कारण की ते आपल्या पर्यावरणाला खराब करू शकतं आणि आपल्याला हवा कमी भेटू शकते आणि आपण मरून जाऊ शकतो. म्हणून आपल्याला झाडं नाही कापायला पाहिजे. बर, समजलं आता सगळ्यांना? चला पुढच्या पानावर जा. पुढचं पान प्रश्न आणि उत्तर. प्रश्न उत्तर घेऊया आपण. स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय? सांगा मला, स्वाध्याय कशाला म्हणायचं? क्वेश्चन आन्सर. लिहून पण टाका, म्हणजे तुम्हाला लिहूनही होईल. मग परीक्षेचा, शाळेचा अभ्यास करायला तुम्हाला वेळ मिळेल. क्वेश्चन आन्सर. स्पंदन, पहिला प्रश्न वाच. एक दोन पहिला प्रश्न वाच. होळीला करायचा गोड पदार्थ. कुठला पदार्थ बनवतो होळीला? पुरणपोळी. पुरणपोळी. चला लिहा, उत्तर वहीत लिहायचंय. पुरणपोळी. पुरणपोळी सर. उत्तर वही मध्ये लिहायचं आहे पुरणपोळी. व्यवस्थित ह्रस्व दीर्घ न चुकता पुरणपोळी असं लिहायचं. पहिलं उत्तर आहे पुरणपोळी. आणि लिहून झालं की दाखवा. पहिलं कडवं आहे ना, तर दुसऱ्या ओळीतच उत्तर आहे पुरणपोळी किंवा पुरणाची पोळी. बरोबर लिहिलं साधं. प्रश्न बी लिहायचे नाही का? प्रश्न नाही लिहायची गरज उत्तर नाही. लिहू उत्तर फक्त. लिहा. प्रश्न छान पुस्तकातच थोडं आहे. जवळ पकड मला. बरोबर लिहिलंय स्पंदन.
अधिश्री छान लिहिलंय, बरोबर लिहिलंय. वरद आता मी हे काय लिहिलंय? वरद उत्तरू लिहिलंय का उत्तर लिहिलंय, काय लिहिलंय? उत्तरू लिहिलंय. उत्तर. तला त जोडलाय. उत्तर रमाने बरोबर पुरणपोळी. लिहिलंय. तनिष्का बघू. यक्षित तू लिहिलं बेटा? हा बरोबर लिहिलंयस. आता दुसरा प्रश्न कोण वाचणार? दुसरा प्रश्न कोण वाचतंय? आदिराज वाचतो. अधिराज वाच सेकंड क्वेश्चन. केर कचरा टाकाचे ला पहिली विलांटी ठी. नंतर काय आहे? केर कचरा टाकायचे ठिकाण. कुठे टाकतो आपण केर कचरा? खड्डा. टाका, लिहा, उत्तर लिहा. खड्ड्यात. क काढायचा, अर्धा ड आणि नंतर परत ड. ते जोडाक्षर आहे. खड्ड्यात. बरोबर लिहिलंस रमा. वरद बरोबर आहे. स्पंदन तू पुस्तकावरच उत्तर लिहितेस का? वही नाही का बेटा? वहीवर लिहि. लिहिला सर्वांनी उत्तर खड्ड्यात? नाही लिहिलं? अधिश्री चौथी ओळ आहे बघ, 4th लाईन, पहिल्या कडव्याची 4th लाईन. तिथे तुला उत्तर मिळेल बघ. खड्ड्यात. ड अर्धा आणि ड आणि त जोडाक्षर आहे ते. लिहून झालं की दाखवा. हा बरोबर लिहिलंय. आदिराज खड्ड्यात बरोबर आहे. हे बघा, पाठीवर लिहिले दोन उत्तर, पहिल्या प्रश्नाचं आणि दुसऱ्या. सर तुम्ही पुरणपोळी लिहिलंय सर. पोळी. पोळी. आता बरोबर आहे ना? लिहिली सर्वांनी उत्तर दोन्ही प्रश्नांची? पुढचा प्रश्न वाचा. पुढे काय दिलंय? कोण वाचतंय? 1-2 वाक्यात उत्तर लिहा. त्यातला पहिला प्रश्न हा वाच स्पंदन. कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे? कवीने झाड तोडण्यास मनाई केली आहे. बरोबर, झाडे किंवा वृक्षराजी. कवीने वृक्ष तोडण्यास मनाई केली आहे. सर हे ई वाला प्रश्न आहे ना? सेकंड. हे छोटा ई वाला प्रश्न आहे का? छोटा ई वाला तिसरा प्रश्न नाही. प्रश्न क्रमांक 2. तुझ्याकडे पुस्तक आहे ना, तू त्याच्यात बघ. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न, कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे? तर कसं लिहायचं? कवीने वृक्षराजी तोडण्यास मनाई केली आहे, असं पूर्ण लिहायचं. कवीने वृक्षराजी किंवा झाडे तोडण्यास मनाई केली आहे, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. छान लिहिलंय रमा.
बरोबर लिहिलंय. वृक्षराजी किंवा झाडे तोडण्यास मनाई केली आहे. आणि बघा, लिहायचा सराव हा झाला पाहिजे, जोड अक्षर वाचता आली पाहिजे. अजूनही यक्षित, अधिराज, तुम्ही प्रॅक्टिस करायची वाचण्याची. अडखळताय तुम्ही वाचताना, बरोबर. रोज 1-2 ओळी वाचायच्या आहेत. 2 लाईन्स जरी वाचल्या रोज तरी इनफ. ओके. पुढचा प्रश्न कोण वाचणार? पुढचा प्रश्न रमा वाच. बाहेर आले सर, ऍक्च्युली मी बाहेर आलीये तर मी टेक्स्टबुक विसरलीये माझ्या घरी. वर तनिष्का तू वाच पुढचा. होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी? होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी? कशाने भरायची होळी? वृक्ष कसं लिहितो? वृक्ष हे असं लिहिलं. अनिष्ट रूढी. वृक्षराजी किंवा झाडे. सर, अनिष्ट रूढी. नाही, झोळी कशाने भरायची नाही, म्हटलं झोळी त्यांनी. कशाने भरायची आपल्याला? कशाने फुल करायची तिला? मी सांगितलं ना तुम्हाला समजून. आपल्याला काय टाकायचं त्या झोळीमध्ये? वाईट सवयी. हा? वाईट सवयी. वाईट सवयींची मोळी करायची आपल्याला. आपल्या चांगले गुण आपल्याला जोडत टाकायचे. बरोबर. मग त्याला सद्गुण म्हणतात. काय म्हणतात? सद्गुण. होळीच्या वेळी झोळी सद्गुणाने भरावी. पूर्ण वाक्यात उत्तरले. होळीच्या वेळी झोळी सद्गुणांनी भरावी. असं लिहायचं, सद्गुणांनी. होळीच्या वेळी झोळी सद्गुणांनी भरावी. पूर्ण लिहायचंय उत्तर. पूर्ण लिहायचं आहे. फक्त एक शब्द नाही लिहायचा हा. होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी? सर, झालं. होळीच्या वेळी झोळी सद्गुणांनी भरावी. बरोबर लिहिलंय स्वराज. छान लिहिलंय बरोबर. वरद. अक्षर छान आहे वरद तुझं. छान अक्षर. रमा तू पण बरोबर लिहिलंय. छान लिहिलंय रमा तू पण. स्पंदन बरोबर आहे. स्पंदनचंही छान आहे. होळीच्या वेळी झोळी सद्गुणांनी भरावी. यक्षित लिहून झालंय तुझं? दाखव मला. यक्षित आणि अधिराज. तनिष्का तू पण दाखवायचंय. आदिश्री तुझं झालं लिहून? छान. बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, होळीसाठी मोळी कशाची बांधावी? कशाची बांधावी मोळी? वाईट गुणांची. वाईट गुणांची. म्हणजे काय? अनिष्ट रूढी आणि प्रथांची मोळी बांधावी. होळीसाठी अनिष्ट रूढी आणि प्रथांची मोळी बांधावी. लिहा सर्वांनी उत्तर. अनिष्ट रूढी आणि प्रथांची मोळी बांधावी असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहा.
सावकाश लिहा व्यवस्थित. सर एकदा पुन्हा सांगते का? हा सांग ना, बोल काय म्हणतेस. आन्सर एकदा पुन्हा सांगता का तिसऱ्याचं? हो हो. होळीच्या वेळी अनिष्ट रूढी आणि प्रथांची मोळी बांधावी. ते बघ सरांनी लिहिलंय, अनिष्ट रूढी आणि प्रथांची मोळी बांधावी. आणि तुमचं उत्तर पूर्ण झालं की एक पूर्णविराम द्यायचा, वाक्य पूर्ण झालं म्हणून. अनिष्ट रूढीनंतर स्वल्पविराम आणि वाक्य पूर्ण झालं की पूर्णविराम. झालं लिहून? पुढचा प्रश्न. कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे? कोणती शपथ म्हणजे कोणती आण हा शब्द वापरलाय कवीने कवितेत. कोणती आण घ्यायची आहे किंवा कोणती शपथ घ्यायची आहे सांगा बरं. काय सांगितलं होतं आपण, काय शपथ घेतली पाहिजे? वृक्ष तोडायची नाही. सौरभ, एकाच हा, मिनिट. वृक्षराजी तोडायचा नाहीये ही आपल्याला शपथ घ्यायची आहे. होळीच्या वेळी वृक्षराजी तोडू नये ही शपथ कवी घ्यायला सांगतात. कवीने होळीच्या दिवशी वृक्षराजी तोडू नये अशी शपथ घ्यायला सांगितली आहे. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. यक्षित, मी तुझं एकदाही बघितलं नाही, एकही तुम्हाला दाखवलं नाही काय लिहितोय. अधिराज, तू पण. तुम्ही दोन्ही काय लिहिताय ते मला बघायचंय. उत्तर कसं लिहिणार? कवीने होळीच्या दिवशी वृक्षराजी तोडू नका किंवा तोडू नये अशी शपथ घ्यायला सांगितली आहे. पूर्ण लिहायचं. लिहून झालं की पूर्णविराम द्यायचा. पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही. पूर्णविराम म्हणजे काय माहिती का फुल मुलांनो? स्टॉप. फुल स्टॉप. फुल स्टॉप हे असं डॉट ठेवते. बोल बेटा. मला वेगळं उत्तर लिहिलंय, म्हणजे मी लिहिले होळीच्या वेळी वृक्षराजी तोडू नये अशी शपथ कवीने घ्यायला सांगितली आहे. हे चालेल का? असंही चालेल, असंही चालेल, काहीच हरकत नाही. अगदी बरोबर उत्तर लिहिलंयस. बघू मला लिहिलेलं. सर झालं. हो, छान लिहिलंयस. बरोबर लिहिलंय परत. हा, बरोबर लिहिलंय रमा. अधिराज आणि अक्षय, तुम्ही दोघांनी दाखवायची मला तुमची नोटबुक. अधिराज, स्पंदन लिहिलंस तू? स्पंदन, सर झालं माझं.
बघू जरा, जवळ पकड, मला दिसत नाही. सर माझं बॅकग्राऊंड ब्लर आता हे पण ब्लर होऊन जाईल. ठीक आहे, बॅकग्राऊंड ब्लर का करतो तू? मला तेच कळत. छान लिहिलंय स्पंदन, व्यवस्थित आहे. हा, अधिश्री पण छान लिहिलंय. मला अजूनही अधिराज आणि यक्षितचं नाही मिळालंय बघायला. अधिराज आणि यक्षितचे पालक आहेत का जवळ? आई बाबा आहेत का रे जवळ? सांग बरं आईला किंवा बाबा. यक्षित तुझ्या जवळ कोण आहे? बाबा. सांग बाबांना. का नाही दाखवते तू नोटबुक? का नाही दाखवते? लिहितोयस ना? हा, लिहितोय. बघू, मला, मी विचारतोय ना केव्हाच. अधिराज, ओके ठीक आहे. थोडी मागे पकड यक्षित, नोटबुक खाली घे, खाली. ठीक आहे, लिहायचं आणि पटापट प्रयत्न करायचे. पुढचा प्रश्न कोण वाचतंय? वाच बरं. कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल? कोण पाणी भरेल आपल्या घरी? मग सांगा. निसर्ग. निसर्ग राजा. लिहा उत्तर. निसर्ग राजा. निसर्ग राजा पाणी भरेल. अगदी पूर्ण बरोबर. वाक्यात उत्तर लिहा. पूर्ण लिहायचं. कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी निसर्ग राजा पाणी भरेल. पूर्ण लिहायचं. आणि निसर्ग राजा हा शब्द व्यवस्थित लिहा. त्याच्यावरती रफार आहे. ग च्या वरती रफार आहे. हा, बोल अधिराज, काय म्हणतोस? ग च्या वरती रफार आहे, तो न विसरता द्यायचा. निसर्ग राजा पाणी भरेल. हे बघा, अधिराज, काय म्हणत होतास तू? काहीतरी सांगत होतास तू? बोल ना. काय? लिव्हिंग रूम मध्ये आम्ही स्टडी करत होतो म्हणून. ओके, नो प्रॉब्लेम. चला लिहा. कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी निसर्ग राजा पाणी भरेल. झालं लिहून? छान रमा. झालं सर. झालं सर. ओके, बरोबर लिहिलंय. परत स्पंदन छान लिहिलंय. अधिश्री छान लिहिलंय. यक्षित, अधिराज आणि तनिष्का, तुमचं बघायचं राहिलंय. मग दाखवा. झालं सर.
छान लिहिले तनिष. पुढचे पुढचे प्रश्न उत्तर आपण पुढच्या वर्गात घेऊ. ठीक आहे. आता कविता ही पुन्हा वाचायची आहे. 1 वेळा 2 वेळा वाचायची आहे. त्यात आलेले शब्दार्थ लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला अनिष्टचा शब्दार्थ मिनिंग सांगितलाय बरोबर. त्यानंतर आन, झोळी, मोळी, अजून कुठला शब्द बघितला आपण, बंडी आणि पाणी पाणी भरणे. भरणे. हे सगळ्यांचे शब्दार्थ लिहायचे. गृहपाठ लिहा. आता आजचा गृहपाठ काय, जे नवीन शब्द आपण शिकलो त्याचा अर्थ लिहून काढायचा. तो शब्द पण लिहायचा, त्याचा अर्थ समोर लिहायचा. दुसरी गोष्ट, आता जे तुम्ही प्रश्न उत्तर लिहिले ते तुम्ही पाठ करायचे, म्हणजे लक्षात ठेवायचे आणि कविता 3 वेळा वाचायची सगळ्यांनी. मी पुढच्या वेळेस विचारेन. आणि या व्यतिरिक्त अजून एक गृहपाठ आहे, तो म्हणजे आपल्या वर्गाची प्रार्थना ही सगळ्यांची तोंडी पाठ असलीच पाहिजे. आता तुमच्याकडे 7 दिवसांचा वेळ आहे. 7 दिवसात ती प्रार्थना पाठ झालीच पाहिजे, न चुकता म्हणायची पुढच्या वेळेस. ठीक आहे. समजलंय का सर्वांना? वरद, तनिष्का, अधिश्री, लक्षित, स्पंदन, अधिराज, रमा. असं मला अडखळायचं नाही. आता जसं आज एक कडवं म्हटलं आणि मग पुढे प्रार्थना आली नाही, आठवली नाही, असं नाही व्हायचं. कळलंय सगळ्यांना? हो सर. कळलंय का? हो सर. ही कविता पुन्हा एकदा वाचा. आज लिहिलेली प्रश्न उत्तर पुन्हा एकदा वाचा. शब्दार्थ लिहून काढा आणि त्याचे फोटो टाकायचे. ते अगदी लास्ट शेवटच्या दिवशी काही तास आधी असं नाही करायचं. होमवर्क लगेच फिनिश करायचं आज किंवा उद्या, 1-2 दिवसात. ठीक आहे. आणि लगेच फोटो टाकायचे. समजलं सर्वांना? हो सर. चला मॅडम, अजून काही सांगायचं? झालं ना. आता पुढच्या रविवारी मग अजून वेगळा धडा. काय मॅडम? तेच सगळ्यांनी गृहपाठ वेळेत पूर्ण करा. रमाला काहीतरी विचारायचं का? तू हँड रेज केलं. तो नवीन शब्द, तर फक्त शब्दार्थ लिहायचे, जे अवघड होते ते पण लिहायचेत का? जे खाली दिले ते तर लिहायचेच आहे, आणि त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला याचा पण अर्थ सांगितला, झोळीचा अर्थ सांगितला, मोळीचा अर्थ सांगितला. तर ते तुमच्या शब्दात लिहायचं. तुम्हाला काय समजलं मला बघायचंय. ठीक आहे. ठीक आहे सर. झोळीचा अर्थ तुम्ही काय सांगितला? कसला? झोळीचा अर्थ मी काय सांगितला होता? 2 सांगितले होते तुम्हाला अर्थ. सर, झोळी म्हणजे की जेव्हा छोटे बाळांना झोपायचं असतं तेव्हा ते अशी जुनी साडी, जुनी ओढणी बांधतात त्या बाळाला झोपायला. आणि एक झोळी आणि दुसरी झोळी असते जी साधू असतात पहिले, ते त्यांच्या वस्तू कॅरी करायला एक झोळी घ्यायचे, ती इथून बांधायची आणि खालून बांधायचे. वस्तू तयार करायला नाही, त्यांच्या भिक्षेसाठी ते वस्त्र खांद्यावर अडकावायचे. तर त्या वस्त्राला म्हणतात, त्या कापडाला म्हणतात झोळी. समजलं का? हा, बोला धीराज, तुला काय म्हणायचं होतं? सर, तुम्ही मागच्या क्लासमध्ये म्हणलेलं की चैत्र पासून आपला वर्ष चालू होतं. तर आता पुढच्या महिन्यात चैत्र येणार आहे. तर आता आपण म्हणू शकतो की आपण आता 2024 मध्ये असं म्हणू शकतो का? नाही, असं नसतं ते. हे 2024 वगैरे हे तर दुसरे नंबर झाले. तर मी तुम्हाला मागच्या वेळेस काय सांगितलं होतं की मराठी वर्षाची सुरुवात तिथून. समजलं? म्हणजे तुझ्या लॉजिक नुसार 2024 मराठी वर्षाचा अजून सुरू आहे असं तुला म्हणायचंय का? बर, असं म्हणू शकतो. पण आपलं जे हे कॅलेंडर आहे ना, हे वेगळं आहे. मी तुला म्हणतो की आपलं मराठी वर्ष तिथून सुरू होत. समजलं? चैत्रापासून. आणि तुम्हाला मी गेल्या वेळेस महिन्यांनुसार सण पण शिकवले होते का? ह्या 2 वेगळ्या कालगणना आहेत.
आपण जे 2024 बघतो ना ते इंग्लिश कॅलेंडर आहे, ज्याला आपण ग्रेगोरियन कॅलेंडर असंही म्हणतो. आणि चैत्र वैशाख हे हिंदू कॅलेंडर आहे, त्याला आपण विक्रम संवत असं म्हणतो. तर विक्रम संवतचं मला वाटतं आता अंदाजे 2016 वगैरे साल चालू आहे आणि ह्याचं 2060 विक्रम संवत अंदाजे चालू आहे आणि 2024 आपलं इंग्लिश कॅलेंडरचं संपलेलं आहे. तर ती 2 वर्ष 2 वेगळ्या कालगणना आहेत. त्याच्यामध्ये साधारण एक 60-70 वर्षाचा अंदाजे टेंटेटिव्ह डिफरन्स आहे. आता जेव्हा 31 मार्चला गुढीपाडवा येईल तेव्हा विक्रम संवतनुसार आपलं 2061 चालू होईल आणि जेव्हा 31 डिसेंबर येईल तेव्हा आपलं 25 संपेल आणि 26 चालू होईल. तर ते समजला 2 बरं? पॅरलली वेगळ्या चालू असलेल्या वेगळ्या कालगणना आहेत. समजलं बाळा? सर आपलं नवं वर्ष गुढीपाडव्याच्या वेळेला सुरू होतं. हो, चैत्र. बरोबर. गुढीपाडवा होतं तर. हो, पाडव्यापासून. पाडव्याला आपण काय करतो? आपण गुढी लावतो. गुढी उभारतो ना, आपण साजरा करतो छान छान. श्रीखंड कोण कोण खातं गुढीपाडव्याला? श्रीखंड आवडतो सगळ्यांना? हा, छान. आई बनवते ना श्रीखंड आणि पुरी. छान. चालेल, आपण भेटूया पुढच्या रविवारी. ओके? सर हो, बोल. हे शिवाजी राजांचं विचारलं नाही. तुम्ही सांगितलंच नाही मला, मग मी कसं? तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्ही मला आठवण करून द्या, प्रत्येकाने मला एक एक गोष्ट सांगायची. सांगितलं का? ठीक आहे, काही हरकत नाही. आपण काय करू बघा, आता आपल्या ह्या कवितेचे थोडेसे प्रश्न उत्तर राहिलेत ना, पुढच्या वर्गात आपण काय करू ते कम्प्लीट करू. त्याबरोबर होळीविषयी माहिती आणि शिवाजी महाराजांची दोन्ही घेऊ आपण पुढच्या वर्गात. ठीक आहे? आता अजून तुम्हाला 6 दिवसांचा जास्तीचा वेळ मिळाला, आणखी छान तयारी करायची सर्व. काय आदिश्री? हो सर. काय बनणार आहेस तू? जिजाऊ बनशील? काय बनशील? राजमुद्रा बनणार आहे. बर, ठीक आहे, चालेल. पहिला तुझा परफॉर्मन्स घेऊ आपण पुढच्या रविवारी. हा, आदिश्रीपासून सुरुवात करूया. चालेल, तुम्ही ठरवा. मी तर आपण ग्रुपला टाकूया, आपण काहीतरी छोटस फंक्शन. ठीक आहे, चलो बाय भेटू पुढच्या सर. रविवारी. शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री सर. शुभरात्री. बाय सर. शुभरात्री. शुभरात्री.